हाय चेरी. हाय. बैस. कशी आहेस? मी छान आहे. आधी आपण केलेलं फिलिंग आणि ते ओके आहे? हो. रूट कॅनल आपण केलं होतं तुझ्या दाताचं. काही त्रास होतोय? नाही. आता आपण आज त्या दाताला कॅप बसवणार आहे. आपण खाली कशी तुझ्या 2 दातांना रूट कॅनल करून कॅप बसवली आहे, तसा वरचा तुझा एक दात आपण रूट कॅनल केलेला आहे आणि एक पूर्ण करायचा आहे आणि एकाला कॅप बसवायची. ओके, बघू इकडे माझ्या जवळ 2 मिनिटं. वरती बघू. व्हेरी गुड. या दाताला आपण कॅप बसवणार आहे आणि या दाताला आपण रूट कॅनल पूर्ण करणार आहे तुझा आज. इकडे दुखतंय काही? नाही. या ठिकाणी बिलकुल नाही. एकदम ओके. हो. करायचं मग चालू. दे टाळी जोरात जोरात. आता आपण आधी तुझ्या दाताला एक छान छान स्प्रे मारू. ग्लोव्स. आईचा हात आहेच आहे ना वरती सरक थोडी. नाही लागत आहे. मग आईचा हात कशासाठी? भुलेसाठी लागतो. भुलेसाठी लागतो ना. आणखी मला भुले. पण काकूच्या हाताने टोचतं का तरी ते किंचित सुद्धा? थोडंच. टाळूचंच टोचतं ना फक्त, बाकी नाही ना. याला की नाही आपण आता तुझ्या दाताची ट्रीटमेंट करणार आहे. तुला तसं माहिती आहे, पण मी तुला परत एकदा सगळं सांगते. ओके, आपण जसा आरसा बघतो की नाही तसं तुझा दाताचा हा आरसा आहे. बघ, मिरर आहे की नाही. येस. त्याच्यानंतर ह्याला काय म्हणतात? काउंटर. आपण तुझे दात आहे ना असे काउंट करणार. कर 1 2 3 4. हे कसं काउंट केलं? दिस इज अ काउंटर. काय हे? काउंटर. येस. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ ट्विझर. नाही, दात काढायचं नाही. दिस इज अ ट्विझर. समजा आता मला कापूस ठेवण्यासाठी मला तुझ्या तोंडात काही ठेवायचं असेल तर मी असं हाताने ठेवणार का चेरी? नाही, मी कशाने ठेवणार? ट्विझरने. ओके. त्याच्यानंतर आता बाकीचं मी तुला एक एक सांगेल. आता आपण सगळ्यात पहिले तुझ्या दाताला स्प्रे मारू. नाही, आधी स्प्रे मारायचा आहे, हो की नाही? करा, मोठा करा. वाघोबा कसा करतो तसा. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. व्हेरी गुड. गुळणा करून घे. पाणी घे. एले 1 ml. आता आपण तुझ्या दाताला झोपी घालणार आहे. काय करणार आहे? झोपून टाकणार आहे तुझ्या दाताला. 1 2 साडेमाडे 3. झालं. काय झालं का चेरीला? काहीच नाही झालं. ओके, झालं. टेकून बस आता मागे. आता आपण तुझ्या दाताला आंघोळ घालणार आहे. तर इथे आपला शॉवर रेडी आहे. पाणी येणार आहे आणि शॉवर येणार. तुझ्या तोंडातले सगळे किडे धुतले जाणार. ओके. आणि ही ताई काय करणार आहे? हे सगळं पाणी ह्या स्ट्रॉमध्ये ओढलं जाणार आहे आणि मग ते सगळं तिकडे घाण पाणी त्याच्यात जाणार आहे. आणि घाबरायचं नाही. पण तुला काही त्रास वाटला तर तू काय करायचं? हात वर करायचा. तोंड बंद केलं तर मला कळणार का? नाही. मग मार कोणाला लागणार? मला. तर तुला? मला लागणार. हां. शरीर आवळू नको. शरीर सैल सोड बाळा. मोठा. झालं मग. झालं. बंद नाही करायचं चेरी. बंद नाही करायचं. थोडंसं बंद करा. येस. दात बंद करा. येस. झालं चेरी. करायचा मोठा आता. इथेच ठेव. चेरी इकडे टेकून बैस. आता बघ, आपल्याला ह्याच्यातलं क्राऊन बसवायचं आहे तुझं. ओके. DUR आहे तुझं. D अपर राईट. तर यातला आता आपण हा 3 नंबर आहे, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर यातला जो बसणार आहे तो आपण तिथे बसवणार आहे तुला. ओके. आता मी हे करताना ही पहिल्यांदा 3 नंबर किंवा 4 नंबर घालून बघणार.
समजा तो परफेक्ट बसला तर व्हेरी गुड. समजा आपल्याला काढावा लागला तर काढेल. तर काढताना समजा ही कॅप तिथून तुझ्या तोंडात पडली तर ती गिळून टाकायची का बाहेर फेकायची? जिभेने बाहेर फेकायची. आकर म्हणून येस. चाव बेटा. परफेक्ट. हा करा. आता ती परफेक्ट बसतीये. व्हेरी गुड. हा करा मोठा. पेशंटला सगळं माहिती आहे आमच्या. हा करा. आता ही काढताना ती कॅप कदाचित तुझ्या तोंडात पडू शकते. ती पडली तर गिळायची नाही आपल्याला. ओके. खूप छान चेरी. चला. DUR D अप्पर राईट 5 हा नंबर आहे तिचा. ओके. याला क्रिम्पिंग म्हणतात. क्रिम्पिंग म्हणजे हा जो क्राऊन आहे ह्याचा आणखी फिटिंग छान होण्यासाठी आपल्याला असं ह्याला क्रीम करावं लागतं. क्रीम केल्यानंतर ते खूप छान त्याचं टाईट फिटिंग येतं. मग दिस इज कॉल्ड एज क्रिम्पिंग ऑफ द क्राऊन. समजा आपल्याला असं वाटलं की हे ओव्हर क्रिम्पिंग झालंय म्हणजे जास्त घट्ट बसले. आता मी हे चेक करणार. फायनल सिमेंटेशनच्या आधी क्राऊन एकदा बसवून पाहून मग त्याच्यात सिमेंट लावून बसवायचं असतं. आता मी हे क्रिम्प केलंय. असा एक साऊंड येतो. हे बघ. टक. डिड यू नोटिस दॅट साऊंड? दॅट टक हॅज टू बी देअर. झालं. आता हा छान बसलाय. मस्त टाईट फिटिंग झालाय. चाव चेरी. आणि हे बघा दिस इज कॉल्ड एज अन ऑक्लुजन. चाव गच्च. येस. दिस इज कॉल्ड एज अन ऑक्लुजन. म्हणजे दाताला दात सगळे टेकतायत. तर पाहिले हे. तसंच इकडे पण पाहिजे ते ऑक्लुजन. दिसतंय? हे सर्व दात एक दुसऱ्यांना टच झाले पाहिजे. चाव चेरी. येस. हे बघा. चाव. हे ऑक्लुजन येणं खूप गरजेचं आहे. आता आपण ती काढतोय. आता आपल्याला काही करायचं गरज नाही. काढून तिला सिमेंट लावून बसवून टाकणार. संपलं. ओके. Called as lap motion. And loading of the crown. This is called as loading. The crown has to be completely filled with the filling material, cement material. See. Okay. Now I am going to do the suction, cementation. आ करायचं चेरी. एकच मिनिट शोना. मी आहे बाळ. हा करा पिल्लू. परफेक्ट. दिस इज कॉल्ड एज अ परफेक्ट सिमेंटेशन. चाव चेरी. येस. गच्च चाव बाळा. चाव गच्च. हा करा. चाव गच्च. दात बंद ठेव चेरी. दात बंद ठेव. उघडू नकोस आता. असंच दाबून बंद ठेवायचं. जे एक्सेस सिमेंट असतं ना ते बाहेर निघतं. तुम्ही आता पाहिलं असेल. एक्सेस सिमेंट जे आहे ते पूर्ण बाहेर निघतं. यू कॅन सी द वन विच इज नॉट रिक्वायर्ड विल कम आउट. सक्शन ठेव. सक्शन नको काढू. सक्शन काढून. हां थांबलोय आपण. सक्शन ती ओढून घेते बेटा सगळं पाणी. दे इकडे. बंद ठेवायचं चेरी. असंच गच्च बंद ठेवा चेरी. 1 मिनिट आणखी. 60 सेकंद. अँड देन इट इज डन. ओके. किती छान आले ऑक्लुजन. म्हणजे ऑक्लुजन म्हणजे सर्व दात एक दुसऱ्याला
टेकले गेले पाहिजेत. नाही तर बऱ्याचदा काय होतं, छोट्या मुलांच्या केसेसमध्ये असं केलं जातं, फिलिंग असू दे किंवा क्राऊन असू दे, तो बसवल्यानंतर ऑक्लुजन नाही चेक केलं जात. असं बऱ्याचदा पाहिलं आहे मी. म्हणजे त्या मुलाला दाताला दातच नाही लागत आणि ते असं असतं की होऊन जाईल, ते ग्रोईंग स्टेजमध्ये आहे, होऊन जाईल, असं लेट गो ॲटिट्यूड असतो. तसं नाही पाहिजे. ऑक्लुजन परफेक्ट आलं पाहिजे. म्हणजे त्या मुलाला चावताच आलं पाहिजे, घरी गेल्यानंतर त्याला जेवता आलंच पाहिजे. ह्याच्यासाठी हे परफेक्ट क्राऊन तुमची साईज निवडणं हे खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला आधी मी 4 नंबरचा पाहिला, पण माझ्या लक्षात आलं की 4 नंबर छोटी होती आहे. मग मी 5 नंबर सिलेक्ट केला आणि तो 5 नंबर एकदम परफेक्ट बसला आहे तिला. ओके, आ करा चेरी, लेट मी सी. आ करा. आता ते जे एक्सेस सिमेंट आहे ते आपण काढून घेणार. पुसूनसुद्धा निघेल ते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लहान मुलांच्या ह्याच्यातली ती आता मी दाखवते. एकच मिनिट. सी, यू कॅन सी दिस फ्रॉम पॅलेटल साईड, म्हणजे टाळूच्या बाजूनी, क्राऊनच्या बाजूला, कॅपच्या बाजूला. आकार चेरी मोठा. तुला ना हिरडी जी आहे ना ती अशी थोडीशी ब्लांचिंग झालेली दिसेल. म्हणजे साधारण 2 मिलीमीटरपर्यंत असं ब्लांचिंग असतं. म्हणजे हा क्राऊन कसा जातो, आपला क्राऊन हा मार्जिनवर बसतो दाताच्या, आपण एक मार्जिन केलेली असते. छोट्या मुलांचा क्राऊन हा दाताच्या आत जाऊन, म्हणजे दाताच्या बाजूनी हिरडीच्या खाली जाऊन तो हिरडीला असा धरतो, दाताला असा धरतो. तर हिरडीच्या खाली जाऊन दाताला टाईट फिटिंग केलेली असते त्यांनी, म्हणून ती ब्लांचिंग म्हणतात त्याला. दॅट्स अ गम ब्लांचिंग. हे ब्लांचिंग 24 तास साधारण राहील, म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत शी विल बी फाईन. आणि त्याच्यानंतरही समजा तुम्हाला असं वाटलं की आहे ब्लांचिंग, सो यू शूड अगेन गेट हर टू द क्लिनिक, अदरवाईज शी विल बी फाईन. आज एक गोळी देणार आहे मी तिला. ती गोळी तिला आत्ता एक द्यायची, एक रात्री द्यायची झोपण्यापूर्वी. उद्यापासून शी विल बी फाईन. असा तिचा आपण आता हा क्राऊन बसवला. यू कॅन सी दिस इज अप्पर राईट डी. यू कॅन सी दिस इज परमनंट सेंट्रल इन्सायझर. दिस इज डेसिडियस सेंट्रल लॅटरल इन्सायझर. डेसिडियस कॅनाइन, म्हणजे दुधाचे दात आहेत हे. हा पण तिचा दुधाचा. दिस इज डेसिडियस फर्स्ट मोलर. दिस इज डेसिडियस सेकंड मोलर. आणि तिला आता परमनंट मोलर पण आला आहे. सो शी इज 6 कम्प्लीट. हर एज इज 6 कम्प्लीट. सो यू कॅन सी दिस. आपण हा तिचा या दाताचं रूट कॅनल केलेलं आहे. आणि आता ह्या दाताला आकार चेरी आपण त्याला अशी छान अशी कॅप बसवली. आता चेरीचा दात मस्त झालाय, चमकतोय चेरी दात तुझा मस्त तुझ्यासारखाच. छान छान झाली ट्रीटमेंट. ओके, दिसला? फाईन, थँक्यू.